एखादा व्यक्ती जर का चुकून हार्ट अटॅकनी किंवा ह्यानी नाही गेला नाही, म्हणजे खरं रूढ सेंटेन्स होतं, तर मला काळजी वाटते. ते डॉक्टर म्हणले की मला काळजी वाटते की बाबा रे ह्याला आता काहीतरी फार मोठा दुर्धर आजार होणार, म्हणजे आणि त्याला खंगत पुढं त्याचं आयुष्य जगावं लागणार. सो डायबिटीस आणि ह्याच्यात हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे की डायबिटीस तुम्हाला मारत नाही. मी कधी काय म्हणतो की डायबिटीस तुम्हाला सुखानं जगू देत नाही. जो आयुष्यामध्ये जी वर्ष मी माझ्या जी काय जमापुंजी असते म्हणून इट्स अ रिटायर्ड लाईफ, तर ते बरेच जणांनी काय मनात एक संकल्प करून ठेवलेला असतो की मी माझ्या आयुष्यात नाही काही गोष्टी केल्या, मी माझ्या आयुष्यात सॅक्रिफायसेस केले मुलांसाठी, फॅमिलीसाठी, तर बाबा मी माझं म्हातारपणाचं आयुष्य मी सुखाने जगतो. आणि तिथं जेव्हा डायबिटीज ब्लड प्रेशर तुमच्या इथं येऊन बसतं तर ते आयुष्य अजूनही जास्त कडू बनतं, रिस्ट्रिक्टेड बनतं. आता जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा मधुमेह त्यांच्या आहारावर बऱ्यापैकी नियंत्रण येतं, अशा वेळेस त्यांच्या आहारामध्ये त्यांनी कुठले पदार्थ टाळणं गरजेचं आहे, पारंपरिक जे मराठी पदार्थ आहेत असे? सगळ्यात पहिलं कसं असतं की तुम्ही जेव्हा डायबिटीस म्हणता किंवा ब्लड प्रेशर किंवा ओबेसिटी हे कुठलाही आपण आजार म्हणला तर तुमची बेसिकली याच्यात एक्सपेक्टेड हे आहे की तुमचं कॅलरी बर्निंग जास्त व्हायला पाहिजे, म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी जास्त व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणतो, मी जेव्हा ओल्ड एज म्हणतो, त्यावेळेला माझं सगळ्यात पहिलं लिमिटेशन काय तर ॲक्टिव्हिटीवरती. बरोबर आहे. तर माझी जर का ॲक्टिव्हिटी जास्त नाही आहे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय खायचं याच्यापेक्षा तुम्ही मित आहारी होणं गरजेचं आहे. भुकेपेक्षा 4 घास तुम्ही कमी खाल्ले पाहिजे, 2 घास नाही, 4 घास. बरं, म्हणजे ढेकर येतोपर्यंत कुणीच नाही करायला पाहिजे, पण ॲटलिस्ट ती पहिल्यांदा काळजी आपण घ्यायची आहे. बरेच जण काय करतात की मला आत्ता कुठं काय होतंय म्हणून पहिला रिलॅक्स राहतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विषय बोलतोय, आत्ता कुठं आहे माझं थोडंसंच आयुष्य राहिलेलं आहे ते मी जगून घेतो. मग तुम्हाला ते नुसतंच ICUच्या बेडवर किंवा हॉस्पिटलच्या बेडवर बसून जगायचं आहे का ते आनंदाने जगायचं आहे? अगदी फार महत्त्वाचं आहे. मी किती वर्ष जगलो हे महत्त्वाचं नसतं, क्वालिटी ऑफ लाईफ. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे की डायबिटीजच्या संदर्भात आपण ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज थोडासा वेगळा विषय आहे. प्रत्येक घरामध्ये तरुण रक्त आणि 4 पावसाळे पाहिलेली पिढी अशा दोन्ही पिढ्या वावरताना दिसतात. त्यामध्ये परत व्हॉट्सअप फॉरवर्ड्सच्या नावाखाली नवनवीन फॅड्स येत असतात. पनीर फूल, कधी मेथीचं पाणी, ह्यामुळे मी माझा डायबिटीज मॅनेज करू शकतो, कंट्रोल करू शकतो. किंवा दुसरी पिढी म्हणत असते की तुम्ही काहीच ऐकत नाही माझं. तर ह्या सगळ्यांमध्ये डायबिटीजला कसं सांभाळायचं, ही मानसिकता कशी जपायची, ह्यावर आजचा एपिसोड आहे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थोडासा वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि तेवढाच गंभीर पण आहे, जिव्हाळ्याचा विषय पण आहे. कारण पेरेंट्स ही आपल्याला आपण म्हणतो की एका बाजूला ॲसेट आहे आणि तेच जेव्हा आजाराने ग्रस्त होतात त्यांना जेव्हा डायबिटीस सारखा त्रास होतो त्यावेळेला ते घर पूर्ण हे होऊन जातं. कारण बऱ्याच वेळा तो जो डायबिटीसचा व्यक्ती असतो तो म्हणतो ज्याला झालंय त्यालाच म्हणतो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि त्या पुढच्या व्यक्ती पण केअरपोटीच बोलत असतो. म्हणजे ज्याला डायबिटीस नाही आहे तो तरुण रक्त म्हणत असतं की आम्ही तुमच्यासाठीच करतोय, पद्धतीमध्ये फक्त फरक असतो. हा, म्हणजे आम्ही तुमच्यासाठीच करतोय, तुम्हाला कळत कसं नाही. बरोबर. आणि ह्या व्यक्तीचं म्हणणं असतं की मला ते समजतंय पण मला ते वळत नाहीये, मला ते हे होत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये जी टसल होती ती बऱ्याच वेळेला शुगर वाढवायला किंवा डायबिटीसला मॅनेज करायला डिफिकल्ट होतं. डॉक्टर की म्हणजे आपणच मध्यंतरी डिस्कशनमध्ये तुम्ही सांगितलं होतं मला की 11% 12% हे प्रमाण आहे वयस्कर व्यक्तींमध्ये डायबिटीज आढळण्याचं, जे खूप जास्त आहे. असं ओव्हरऑलच 30% लोक डायबिटिक आहेत, डायबिटिक और प्री डायबिटिक 29% मोर प्रिसाइजली. आणि त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त आहे कारण ओव्हरऑल आयुष्य मर्यादा वाढलेली आहे. पहिल्या काळी व्हायचं काय की लोकांचं आयुष्यच म्हणजे 25-30 मध्ये त्यांचे सेट होऊन जायची. 15व्या 16व्या 18व्या वर्षी लग्न व्हायची, 25-30 आणि 40-50 वर्षाचं आयुष्य म्हणजे खूप मोठं झालं. आता काय झालेलं आहे की 50-60 मध्ये लोकांचा रिटायर होतात पण तिथून पुढे मला 30-35 वर्षाचा कालावधी जगायचा आहे अजूनही. बरोबर आहे. म्हणजे कधी कधी मध्ये माझं कोणाचं तरी पॉडकास्टच मी बहुतेक बघितलं की एखादा व्यक्ती जर का चुकून हार्ट अटॅकनी किंवा ह्यानी नाही गेला नाही, म्हणजे खरं रूढ सेंटेन्स होतं, तर मला काळजी वाटते. ते डॉक्टर म्हणले की मला काळजी वाटते की बाबा रे ह्याला आता काहीतरी फार मोठा दुर्धर आजार होणार, म्हणजे आणि त्याला खंगत पुढं त्याचं आयुष्य जगावं लागणार. सो डायबिटीस आणि ह्याच्यात हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे की डायबिटीस तुम्हाला मारत नाही. मी कधी काय म्हणतो की डायबिटीस तुम्हाला सुखानं जगू देत नाही. जो आयुष्यामध्ये जी वर्ष मी माझ्या
जी काय जमापुंजी असते म्हणून इट्स अ रिटायर्ड लाईफ. तर ते बरेच जणांनी काय मनात एक संकल्प करून ठेवलेला असतो की मी माझ्या आयुष्यात नाही काही गोष्टी केल्या, मी माझ्या आयुष्यात सॅक्रिफायसेस केले मुलांसाठी, फॅमिलीसाठी, तर बाबा मी माझं म्हातारपणाचं आयुष्य मी सुखाने जगतो. आणि तिथं जेव्हा डायबिटीज ब्लड प्रेशर तुमच्या इथं येऊन बसतं तर ते आयुष्य अजूनही जास्त कडू बनतं, रिस्ट्रिक्टेड बनतं. सो ती जी एक हतबलता येते की बाबा मी माझ्या आयुष्यात सगळं सॅक्रिफाईस केलं आणि आता मला माझं आयुष्य परत जगायला येत नाही आणि समबडी एल्स इज कंट्रोलिंग माय लाईफ, तर ती कुठेतरी त्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी गोष्ट असते. त्याच्या अहंकार, इगो त्याचा दुखावला जातो. त्या व्यक्तीला पण वाटत असतं ना की बाबा मला परावलंबित्व नको आहे, त्याला कळत नसतं का. पण 100% कसं असतं की किती जरी म्हणलं तरी ते आई वडील जरी मोठे झाले असले मॅच्युअर, तर त्यांच्यासाठी मुलं ही लहानच गोष्ट असते. आणि मुलांच्या दृष्टिकोनातून काय असतं की मी ही गोष्ट किती वेळा तुम्हाला सांगायची, तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्हाला ही गोष्ट समजत नाही का, स्वतःहून लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला थोडंसं त्यांचं मन काय होतं की मन दुखावलं जातं आणि त्यातनं तो रेबल माइंडसेट येतो. प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांना कळत नाहीये, पण कसा त्यावेळेला ती वृत्ती कशी होती, अच्छा मला तू सांगतोयस ना तर मी करणार नाही. आणि आपल्याला ह्या बदललेल्या मानसिकतेचा ना थोडासा जास्त त्रास होतो किंवा तो जो इगो आहे तो इगो फॅक्टर त्यावेळेस जरा जास्त वाढलेला असतो. त्यामुळे मला वाटतं की हे होते, तर तो इगो जर का दोघांनी पण थोडासा लेट गो केला तर मला वाटते मग डायबिटीज मॅनेजमेंट आपल्याला इझी होऊ शकते, सुसह्य होऊ शकते. कारण मी ऍक्सेप्ट करतोय, दोघं मिळून करूया. कारण कसं असतं की एका बाजूला मी जेव्हा दोन फळ्या तयार केल्या आणि त्या विरुद्धच राहणार, मग त्याच्यामध्ये भांड्याला भांडं वाजायला लागलं. पण मला ते एकत्र येऊन चांगलं संगीत तयार करायचं आहे. काळजी फक्त त्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन 100% दोघांच्या साईडने इनिशिएटिव्ह, हे मला वाटतं की सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. अगदी मी आता ह्यावरच येणार होते की ह्यातले जेव्हा वयस्कर लोकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना डायबिटीज होतो, मधुमेह होतो, त्यांच्यासाठी प्रायमरी चॅलेंजेस काय असतात? प्रायमरी चॅलेंजेस जे सो कॉल्ड जे फेमस म्हणतो ना आपण, फेमस ट्रिक्स आहेत किंवा जे ट्रेंड्स आहेत ते समजून घेणं आणि त्यानुसार फॉलो करणं. कारण काय होतं की आजची आपली पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, ती खूप जास्त आज इंटरनेटवरती आहे, खूप जास्त वेस्टर्न लाईफस्टाईल, रिसर्च, हे सगळं. आणि मग काय होते, आपण ते लहानपणापासून बघत आलेलो आहे. सो वी आर सो मच ॲक्वेंटेड. म्हणजे मला जर का सांगितलं तर मला काय वाटत नाही ना की झूमवर मीटिंग घ्यायची आहे आणि मला त्याच्यावरती बघून सेशन घ्यायचं आहे आणि मला त्यानुसार फॉलो करायचं आहे, मला त्यानुसार एक्झरसाईज करायचं आहे. कारण आय हॅव ॲक्वेंटेड, मला त्या सिस्टीमची सवय आहे, मला त्या डिजिटल, आज आपल्यापेक्षा आपली जी लहान मुलं आहेत ते आपल्यापेक्षा फटाफट ॲप डाउनलोड करून घेता करतात. नव त्यांचं पहिली स्ट्रगल आहे की ते झूमवरती, म्हणजे मला अजूनही आठवतं की कोरोनामध्ये ते झूम जे लोकांना सांगण्यासाठी लिटरली बोटांचा वापर करायला सांगितलं होतं की मधलं बोट आलं की म्यूट, मधलं बोट आलं आवाज वाढणार, मधलं बोट आलं की आवाज बंद होणार. मी बोटांनी त्यांना सांगायचं, मग त्यांना ते इझी वाटायला लागलं. सो सगळ्यात मोठं आजचं जे चॅलेंज आहे ते या लोकांच्या समोर आहे, ते डिजिटली ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं. आणि एवढं सगळा नॉलेजचा भडीमार आहे की त्याच्यामध्ये माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय अयोग्य आहे हे सांगण्या कोण नसतं. तिथं तरुणांचा रोल येतो की बाबा मला ही गोष्ट पटली, ती मी फॉलो न करता मी जेव्हा दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला ती गोष्ट त्याला स्वीकार्य व्हावी ह्या अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे माझं, असं मला वाटतं. सगळ्यात पहिलं डिजिटल चॅलेंज आहे, डिजिटल या गोष्टी स्वीकारणं. दुसरा टू मच नॉलेज आणि त्यातलं माझ्यासाठी योग्य कुठलं आहे, माझ्यासाठी अयोग्य कुठलं आहे हे समजून न घेणं. तिसरी जी महत्त्वाची हे ती फिजिकल लिमिटेशन्स. फिजिकल लिमिटेशन्स म्हणजे माझं वय वाढलेलं आहे, व्यायाम करायला पाहिजे, सगळ्यांना कळतं ना, पण त्या बिचाऱ्याचा तुम्ही फटिगच कमी केलेला नाही आहे, त्याच्या अंगावरची सूज तुम्ही कमी केलेली नाही, त्याला तुम्ही म्हणताय 10 किलोमीटर चालायला जावा, 5 किलोमीटर हे करायला जावा. ज्यांना आयुष्यभर कधी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलेलं नाही आहे, ज्याला वॉकिंग शिवाय दुसरा कुठला व्यायामच माहीत नाही आहे, त्याला तुम्ही इमिजिएटली सांगितलं तर तो करू नाही शकणार. जरी केलं तरी आम्ही खूप साऱ्या पेशंट्सच्या मध्ये बघितलं त्यांचं प्रचंड अंग दुखायला लागतं, त्यांचे पाय दुखायला लागतात, हे दुखायला लागतं. सो त्यांना जो सूट होईल, त्यांना जो हे होईल, त्यांचं कोपिंग मेकॅनिझम जे आहे त्या पद्धतीनं जर का हळूहळू आपण त्यांना घेऊन गेलो तर मे बी थोडाफार त्यांच्यामध्ये होईल. सो फिजिकल लिमिटेशन राहतं. दुसरं मेंटल लिमिटेशन. मेंटल लिमिटेशनमध्ये थोडासा परत तो इगो आडवा येतो की मी आयुष्यभर सगळ्या गोष्टी केल्यात आणि माझं आयुष्य राहिलंय तरी किती असं. हा एक जो बऱ्याच जणांचा मी बघतो की आता कशाला डायबिटिक रिव्हर्सल, आता कशाला एवढे वर्ष तर सहन केलं, अजूनही 5 वर्षात जगायचं आहे, 10 वर्षात जगायचं आहे, झाली की आता 60 आली आता काय तसं. पण तर त्यावेळेला ते एक मेंटल लिमिटेशन, ते चॅलेंजेस अशा पद्धतीचे असतात की कारण मनावरती आलेलं रिस्ट्रिक्शन कोणाला आवडत नाही ना, की गोड नाही खायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, मग ते चोरून खाण्याची टेंडन्सी म्हणून गिल्ट येते. सो दुसरं मेंटल रिस्ट्रिक्शन. आणि तिसरं असतं फायनान्शियल सुद्धा रिस्ट्रिक्शन असतं. कुठल्याही स्वाभिमानी स्त्री पुरुषाला ज्यानं आयुष्यभर स्वाभिमानाने आयुष्य जगलेलं आहे त्याला आपल्या मुलांवरती, आपल्या नातेवाईकांवरती डिपेंडंट राहायला नाही आवडत. बरोबर आहे. तो त्याचा आजार सहन करेल
तो त्याची वाढलेली शुगर 10 लोकांना नाही सांगणार, पण बाबा तू मला डॉक्टरांकडे घेऊन चल. आणि त्याच्याकडनं तो मध्ये कुठला तरी पिक्चर आला होता काहीतरी ह्याच्यामध्ये, त्यात असं होतं की त्याला दरवेळेला कमीपणा वाटायचा की त्या महेश मांजरेकरचा होता जुनं फर्निचर बहुतेक, तर त्या मुलाला त्याला 1 लाख रुपये काहीतरी त्याच्या अकाउंटवर जमा करायचे आहे, तर त्याला सांगायला लागायचं, तो त्याला कमीपणा वाटायचा की मी का सांगावं माझ्या मुलाला, त्याचं त्याला कळलं पाहिजे. सो फायनान्शियली सुद्धा कुठंतरी ते एक स्वाभिमानाला दुखावणारी गोष्ट असते. सो काही जणांना फिजिकल असतात, काही जणांना मेंटल रिस्ट्रिक्शन असतात, काही जणांना फायनान्शियल डिपेंडॅबिलिटी असते, काही जणांना तिन्ही, काही जणांना तिन्ही पण हे राहतात. आणि त्यामुळं या चॅलेंजेसमधून त्यांना बाहेर पडण्याचे मार्ग जर का आपण नाही सांगितले, त्यांना जर का आपण त्या पद्धतीनं गाईड नाही केलं, आणि मी तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, हा आधार जर का त्यांना नाही दिला, त्यांनी आपल्याला आयुष्यभर आधार दिलाय, तर आपलं काम आहे की त्यांना आधार देणं. म्हणतो ना आपण, आधारालाच लागते कधी कधी आधाराची गरज. झाड किती जरी मोठं झालं ह्याच्यावरती, त्याच्या आपण असलं तरी त्या झाडाला सुद्धा कधी ना कधीतरी ती पारंबी असू शकते किंवा हे असू शकते, त्याचा एक आधार असतो. तर ती पारंबी बनणं किंवा तो आधार देणं एवढंच त्यांचं एक्सपेक्टेशन असतं. तेवढा त्यांना एक काय म्हणतो की त्यांना कुणीतरी तो एक सिक्युअर फिलिंग देणं गरजेचं असतं. अनफॉर्च्युनेटली आपण ते फिलिंग न देता बाकी सगळ्या गोष्टी त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि आपण म्हणतो सगळं तर दिलंय तुम्हाला, तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंट आणून दिले आहे, तुमच्यासाठी मी जिमचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, तुमच्यासाठी मी तुम्हाला या कोर्सला जॉईन करून दिलेला आहे. त्याचं मन आतनं रडत असतं की अरे मला तू मटेरियलिस्टिक गोष्टी दिल्यात, मला तुझ्याकडून 4 चांगले शब्द हव्यात, मला तू जरा माझ्याजवळ पाहिजे, मला थोडंसं प्रेम त्याच्यामध्ये पाहिजे. आणि ती जी प्रेमाची सावली आहे ती त्याला ह्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. हे कुठंतरी तरुण पिढीने पण लक्षात ठेवलं पाहिजे. सो नुसती हेल्प नको आहे, हेल्प विथ सिम्पथी अँड हेल्प विथ इम्पथी 2 फरक आहे. नुसतीच सहानुभूती वाटणं आणि खऱ्या अर्थाने ते माझे पेरेंट्स आहेत आणि त्यांचं दुःख हे माझं दुःख आहे, रोल रिव्हर्स करणं. रोल रिव्हर्स करणं म्हणजे लहानपणी जसं आपल्या आईबाबांनी आपल्याला ज्या गोष्टी वारंवार समजावून सांगितल्या तरी आपण तिथंच माती खायचो, तरी चुकायचो. त्यावेळी त्यांनी जर का गिव्हअप केलं असतं तर आपली काय अवस्था झाली असती. हा प्रत्येक तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे. एकदा सांगितल्यानंतर लोकांना जर का गोष्टी समजत असत्या तर आपण व्यक्ती म्हणून गॉड, मग तुम्ही नेक्स्ट टू गॉड. आणि असं म्हणतात की वयाच्या 60 नंतर 65 नंतर जरी त्यांचं शरीर वाढलं असलं तरी त्यांचं मन लहान मुलासारखं होतं. सो त्यांची इरिटेबिलिटी वाढणार, त्यांचे थोडे नखरे राहणार, थोडे हे राहणार. तर त्यावेळेला आपण थोडं शांत राहून आपला टोन हे ठेवून जर का आपण त्यांना प्रेमाने 4 गोष्टी सांगितल्या तर ते का नाही करणार. आम्हाला उलटा अनुभव आहे. एवढं छान करतात काही जे आम्ही हे बघतो, तर दे कन्सिडर दिस ॲज अपॉर्च्युनिटी. आणि मी पहिलं काय सांगतो, जेव्हा माझ्याकडं कुठलाही डायबिटीसचा व्यक्ती येतो, ज्येष्ठ नागरिक येतात किंवा, तर त्यांना मी काय म्हणतो की आजपासनं तुमचं वय तुम्ही निम्म समजायचं. मी मध्ये हा फॉर्म्युला सांगितलाय का मी माहित नाही. हो, म्हणजे मी ऐकलंय. दिस इज अ अल्टिमेट सिक्रेट. म्हणजे पहिल्यांदा मी सांगतो की आजपासनं तुम्ही समजायचं, आज माझा बड्डे आहे आणि माझं वय जर का 60 असेल तर माझं मानसिक वय आजपासनं किती, 30. सो मनाने तुम्ही म्हातारे होऊ नका. आणि हे मनाला बजावायचं 30व्या वर्षी किंवा 35व्या वर्षी ज्या गोष्टी मी करू शकतो किंवा करू शकते त्या आजही मी करू शकते. ह्याचा परिणाम होतो डॉक्टर 100%. म्हणजे मध्ये हा रिसर्च करण्यात आला होता की 30ल्या व्यक्तींना सांगण्यात आलं 1 महिना तुम्ही सगळं आहे तसं ठेवायचं आणि विचार असा करायचा की माझं वय 60 झालेलं आहे. आणि त्यांना अशा रूम्समध्ये ठेवण्यात आलं ज्या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट आहेत, जुन्या आहेत, अंधाऱ्या रूममध्ये ठेवण्यात आलं. बाकी त्यांचं रुटीन, खाणं पिणं सगळं सेफ. आणि दुसरं जे 60चे होते त्यांना एकदम यंग व्हायब्रंट वातावरणात, कलरफुल वातावरणात ठेवण्यात आलं. 1 महिन्याने दोघांनाही विचारण्यात आलं. तर जी लोक 30ची होती ते म्हणले आम्हाला 10-12 वर्षांनी म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागले. कोणाचे पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागली आणि इतर सगळे सायन्स त्यांनी सिम्पटम्स दिसायला लागले. आणि जी लोक 60ची होती ते म्हणले आम्हाला 10 वर्षांनी यंग झाल्यासारखं वाटायला लागले, व्हायब्रंट वाटायला लागले, कुणाचं पेन कमी झालं, कुणाचं अंगदुखी कमी झाली. सो हा फक्त मानसिकतेचा फरक आहे. 100%. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय ना ते फक्त वयस्कर लोकांसाठीच नाहीये, की ज्या घरामध्ये मधुमेही आहे त्या घरातलं वातावरण जर तुम्ही किंवा त्या छान मानसिकतेचं असेल, पहिल्यांदा त्या व्यक्तीनं पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे की ही माझी शरीराची अवस्था आहे. बघा मी काय सांगतोय, ही माझी मानसिकता नाही आहे. प्रॉब्लेम लोकांचा काय आहे की शारीरिक अवस्थेला ते मानसिक अवस्थेशी जोडतात आणि मग ते मोठं स्वरूप बनतं त्याचं. बरोबर. आणि मग काय होतं की म्हणजे बागुलबुवा आहे ना, अवडंबर. म्हणजे हो, मी पाहिलंय तसं की बाबा तुम्ही किती त्याला, आणि तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करणार ती गोष्ट मोठी होणार लाईफमध्ये. सो आमचं सगळ्यात पहिलं म्हणणं आहे की त्या गोष्टीला करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही मनाने पहिल्यांदा खचून जाऊ नका. ठीक आहे, इट्स ओके, मला आता डायबिटीस आहे, हे होतंय, तर माझं वय झालंय म्हणून जर का तुम्हाला म्हणत असेल तर पहिल्यांदा वय कमी करा.
मनाचं वय कमी करा, पहिला ॲक्सेप्ट करा की मी हे करू शकतोय. हा माइंडसेट आला आणि त्यानंतर तुम्ही आलं तर मग तुम्ही सोल्युशनकडे बघायला लागता. जर का मी थकलोय, माझ्याच्याने जमणार नाही, मला होणार नाही, मग तुमचे खांदे खाली पडले, तुमचं हे झालं आणि मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इम्पॉसिबल वाटायला लागतात. पहिल्यांदा वाटतं जमणार नाही आणि नंतर मग काय होतं, मला आताही शक्य नाही. ते जेव्हा तुम्ही थोडासा ट्रेंड चेंज करता आणि हा तुमच्यातला पॉझिटिव्ह बदलाला जर का तरुण पिढीनी, आपल्यासारख्या लोकांनी जर का थोडं त्यांना सिम्पथाईज केलं, थोडं त्यांना एम्पथाईज केलं, त्यांच्याबद्दल थोडी त्यांना सहानुभूती जर का दाखवली, प्रेम थोडंसं दिलं, तर त्यांच्यामध्ये ड्रास्टिक चेंज दिसून येतो किंवा खूप मोठा बदल त्यांच्यामध्ये दिसून येतो. तर मला वाटतं पहिला चॅलेंज जे आपल्याला मात करायचे आहे ते माइंडसेट बदलायचं आहे की शरीराने जरी तुम्ही म्हातारे झाले असला तरी मनाने तुम्ही देवानंद किंवा हेमा मालिनीच राहा. हा माझा सगळ्यांना हे राहील. म्हणजे हा फार मोठा उदाहरण पण त्यांच्याच काळातलं हो, त्यांच्याच काळातलंच देतो. कारण बरोबर आहे ना, प्रत्येकाला कुणाला म्हातारा व्हायला आवडतं. मला नाही वाटत तुला म्हातारा व्हायला किंवा मला म्हातारा व्हायला कुणालाच आवडत नाही. आणि कुणाला म्हातारं म्हणलेलं किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणलं, साधं आपल्याला कोणी काका वगैरे म्हणलं तरी आपल्याला कसं तरी होतं ना इथं. सो तुम्ही मनाने म्हणू नका म्हातारे, तुम्ही मनाने यंग राहावा. हा सगळ्यात पहिला मी सांगेन ह्याच्यातल्या चॅलेंजमधून बाहेर पडण्यासाठी. बरोबर. आता जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा मधुमेह त्यांच्या आहारावर बऱ्यापैकी नियंत्रण येतं, अशा वेळेस त्यांच्या आहारामध्ये त्यांनी कुठले पदार्थ टाळणं गरजेचं आहे, पारंपरिक जे मराठी पदार्थ आहेत असे. कारण अशा लोकांना जंक फूड किंवा असे काय म्हणतात सवयी असलेल्या पाहिल्या नाही आहेत, पण आपल्या मराठी पारंपरिक पदार्थ असतात की जे काही चमचमीत पण असू शकतात, खायची पण खूप आवड असू शकते अशा लोकांना. तर त्यांनी काय टाळणं गरजेचं आहे किंवा कशाचा समावेश करणं? सगळ्यात पहिलं कसं असतं की तुम्ही जेव्हा डायबिटीस म्हणता किंवा ब्लड प्रेशर किंवा ओबेसिटी, हे कुठलाही आपण आजार म्हणला तर तुमची बेसिकली याच्यात एक्सपेक्टेड हे आहे की तुमचं कॅलरी बर्निंग जास्त व्हायला पाहिजे, म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी जास्त व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणतो, मी जेव्हा ओल्ड एज म्हणतो, त्यावेळेला माझं सगळ्यात पहिलं लिमिटेशन काय तर ॲक्टिव्हिटीवरती. बरोबर आहे. तर माझी जर का ॲक्टिव्हिटी जास्त नाही आहे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय खायचं याच्यापेक्षा तुम्ही मित आहारी होणं गरजेचं आहे. भुकेपेक्षा 4 घास तुम्ही कमी खाल्ले पाहिजे, 2 घास नाही, 4 घास. बरं. तर मला सगळ्यात पहिल्यांदा बिंग जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना म्हणणं आहे की तुम्ही मित आहारी व्हा. शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा 2 नाही 4 घास तुम्ही कमी खावा. भले तर दिवसातनं 3 वेळाला खावा, काही प्रॉब्लेम नाही, आपण काय खायचं ते पुढे येऊ. पण सगळ्यात पहिल्यांदा मला मित आहारी व्हायचं आहे. मला माझं रादर 30 ते 40% पोट किंवा 25% तरी पार्ट मला हे ठेवायचं आहे. म्हणजे ढेकर येतोपर्यंत कुणीच नाही करायला पाहिजे, पण ॲटलिस्ट ती पहिल्यांदा काळजी आपण घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, मला क्रेविंग जे होतंय कुठल्याही गोष्टीचं, मग मला ते चहा प्यावं वाटतोय, मला ती ही गोष्ट करावी वाटते, तर ते आत्ता खरंच गरजेचं आहे का, हे जिभेचे चोचले आहेत का माझ्या शरीरासाठी योग्य आहे, एवढी सद्सद्विवेक बुद्धी आपल्याला प्रत्येकाला दिलेली असते. आणि बिईंग अ ज्येष्ठ नागरिक आपल्याला तरी असतेच, तिथं थोडासा संयमाचा रोल येतो. मी असं नाही म्हणत की सगळंच टोटली एका दिवसात बंद करा, पण कुठली गोष्ट किती खायची, कधी खायची आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठं थांबायचं, एवढी सद्सद्विवेक बुद्धी किंवा एवढा सुज्ञपणा आपण सगळ्यांनीच वापरला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर तो वापरला पाहिजे. ह्याच्यात 3 ठिकाणी प्रॉब्लेम होतो. बरेच जण खायला पहिली गोष्ट हे करतात, खूप जास्त रिस्ट्रिक्ट करतात स्वतःला. जसं मगाशी तू म्हणलीस की कुठलं तरी फॅड आलं, कुठलं तरी आलं की लगेच त्याला भावत जायचं की माझ्या शरीराला मी करून बघतो, माझ्या शरीराला ते खरंच सूट होतंय का, ह्याचा त्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं सल्ला न घेता डायरेक्टली जर का मी ती गोष्ट सुरू केली तर ती मग ती शरीराला मानवत नाही. आणि मग आपण काय म्हणतो, तो प्रोटोकॉलच खराब आहे, बरोबर, ते 2 वेळेला मील घेणंच खराब आहे. असं तो प्लॅन खराब नसतो, ते प्लॅन सूट होण्यासाठी तुमच्या बॉडीला तुम्ही ट्यून केलेलं नसतं. सो कधीच एखादी जर का कुठली पनीर फूल असेल किंवा तुम्ही म्हणलात तर ते त्याच्या पद्धतीनं योग्य आहे. ते तुमच्या बॉडीला सूट नाही झालं म्हणून तो पदार्थ खराब होत नाही किंवा तो पदार्थ चांगला पण होत नाही. आय नीड टू अंडरस्टँड. आणि तुम्हाला जर का माहित नसेल तर योग्य व्यक्तीकडनं ते समजून घ्या. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते हे लक्षात घेणं फार 100%. आणि जेव्हा आपण ओल्ड एजमध्ये जातो त्यावेळी तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, तुमच्या ॲक्टिव्हिटीज लगेच झालेल्या असतात, तुमचे मसल थकलेले असतात, तुमची हाडं ठिसूळ झालेली असतात, तर त्यावेळेला आपण एक्स्ट्रा केअर घेणं गरजेचं आहे. हे आपण करतोच ना. म्हणजे एखाद्याला फ्रॅक्चर झालं, एखादा जर का त्याच्या कुठं जाताना पडला आणि त्याला फ्रॅक्चर झालेला आहे, त्याला प्लॅस्टर घालून प्लॅस्टर जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याला इमिजिएटली दुसऱ्या दिवशी पळायला जा म्हणत नाही ना. तर त्याला आपण टप्प्याटप्प्यात सांगतो, बाबा तू पहिलं हाताला धरून चाल, नंतर मग आता थोडं तुझं हिलिंग झालेलं आहे, मग तू आधार सोडून चाल, म्हणजे काठी सोडून दे, आणि मग पूर्ण हिलिंग झाल्यावर तू हे कर. तर ही जी काळजी आहे ती मला वाटते की ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये थोडीशी एक्स्ट्रा घेणं आणि त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा केअरफुल राहणं हे सुद्धा त्या केसमध्ये गरजेचं आहे. याच्यावरती म्हणजे अशाच एक इन्सुलिन संदर्भात पण असाच प्रश्न आहे डॉक्टर, की गोळ्या आणि इन्सुलिन त्यांनी
म्हणजे किती तत्पर किंवा तत्पर म्हणण्यापेक्षा अवेअरनेस कसा असणं अपेक्षित आहे ह्यांच्यामध्ये जेव्हा इन्शुलिन पर्टिक्युलरली असतं? कुठलंही डायबिटीस मॅनेजमेंट जेव्हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणतो आपण, इन्शुलिन असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं, तर असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांना ॲग्रेसिव्ह कंट्रोल नाही करायला जायचं आहे. बरं. म्हणजे ॲग्रेसिव्ह कंट्रोलचा अर्थ काय की नॉर्मली आपल्याला सांगितलं जातं फास्टिंग शुगर 100च्या खाली पाहिजे, PP 140चा पाहिजे, HbA1c 6च्या खालीच पाहिजे. दॅट इज आयडियल. नाऊ वेन यू क्रॉस 60, वेन यू क्रॉस 70, तर नवीन नॉर्म्स काय सांगतात की तुम्ही ॲग्रेसिव्ह कंट्रोल करायच्या भानगडीत पडू नका. 6 to 7, 7.5 पर्यंत इट्स ओके. तुम्ही जर का ॲग्रेसिव्ह कंट्रोल करण्याच्या नादामध्ये त्याची शुगर एकदम लो झाली किंवा सकाळच्या वेळेला तो बाथरूममध्ये गेला आणि त्याचं BP लो होऊन चक्करून पडला, तर त्या साखर कंट्रोल करण्याच्या नादामध्ये, BP ॲक्युटली कंट्रोल करण्याच्या नादामध्ये ब्रेन हेमोरेज होऊ शकतं किंवा त्याला ट्रॉमा होऊ शकतो खाली पडून किंवा हे करून चक्कर येणं वगैरे. तर त्या लोकांच्यामध्ये टाईट कंट्रोल नाही करायला पाहिजे. हे थोडं डॉक्टरांनी पण त्याला सांगायचं आहे आणि पेशंटनी पण त्याच्या मागची कारण मीमांसा समजून घ्यायचं. ह्याचा बऱ्याच उलटा अर्थ काढला जातो. नाही, मला 200 शुगर ओके आहे, मी काही खातो, असं नाही आहे. ते तुमच्यासाठी दिलेलं ते प्रिव्हिलेज आहे. बरोबर आहे. ती तुमची हे नाही आहे किंवा तुम्हाला ते करायला म्हणजे तुम्हाला परवानगी नाही दिलेली की बाबा 7 असलं तरी ओके आहे, 8 असलं तर मी काही खाऊ शकतो. तुम्ही सगळी पथ्य पाळायचे आहेत. नॅचरली जेवढं शक्य आहे तेवढी शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. मेडिसिनचा जास्त भडीमार करून तुम्ही ते टाईट कंट्रोल करायचं नाही, कारण त्याचे उलटे इफेक्ट होऊ शकतात. दुसरं, तुमचं मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळं तुमच्या लिव्हरला आणि किडनीला ॲज कम्पेअर टू यंग ब्लड लवकर डॅमेज पोहोचू शकतो. त्याचे साईड इफेक्ट जे आहेत, मग ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचे जसे हातापायाला सूज येणं, थकवा जाणवणं किंवा काही डायबिटिक पेशंट्समध्ये हायपोग्लायसेमिया किंवा इन्शुलिनचा डोस. बऱ्याच वेळा काय होतं की थोडा जसं माझं वय वाढेल तसं थोडं डिमेन्शिया, मी कित्येक पेशंटमध्ये बघितलेलं आहे की गोळी घेतात आणि थोडा जेवायला उशीर होतो, विसरतात आणि परत त्यांना लक्षात येत अजून एक गोळी घेतात. डबल इन्शुलिन घेतलेले लोक आम्ही बघितलेले आहेत की इन्शुलिन घेतलं लक्षातच राहत नाही. पहिला 10 युनिट घेतलं, परत 10 युनिट घेतलं आणि मग जेवणाची क्वांटिटी तेवढीच ठेवली आणि मग एकदम सडनली हे होतं. सो थोडं त्याच्यावरती त्यांना मॉनिटरिंग ठेवायला लागतं. त्यासाठी त्यांना डोस ॲडजस्टमेंट प्रॉपरली करून देणं, अशा पद्धतीचं इन्शुलिन किंवा अशा पद्धतीच्या गोळ्या देणं ज्या स्लोली त्यांच्या शुगर लेवल मेंटेन करत आहेत, एकदम रॅपिडली नाही हे करत आहेत. काही औषधांचे किंवा काहीचे नॉर्म्स आहेत की ठराविक औषधं अबव 55 लोकांना द्यायचे आहेत, काही औषधं बिलो 55. तर त्यांचं वय जेव्हा 55-60 जातं त्यावेळी बिईंग अ डॉक्टर आम्ही केअरफुल राहणं गरजेचं आहे की आता हा ओल्ड एजमध्ये गेलेला आहे, तर त्याचं कुठलं मेडिसिन थांबवलं पाहिजे, कुठलं मेडिसिन हे केलं पाहिजे. तर हे जे छोटे छोटे बारकावे आहेत ते पेशंटनी पण समजून घेतले पाहिजेत आणि ते डॉक्टरांनी पण यांना समजावून सांगितलं पाहिजे. सो बऱ्याच वेळेला काय होतं की कुठली नवीन गोष्ट आली की त्यांना ती खरी वाटते, त्यांच्यावर लगेच एखादा इंटरनेटवर बघितला, व्हॉट्सअप फॉरवर्ड आला किंवा कुणी मित्रांनी सांगितलं की त्यांना लगेच वाटतं, इनोसंट असतात बिचारे, त्यांना वाटतं की आपण हे पण ट्राय करू, केलाच होता पनीर फुलचा, हे करूया. आणि मग काय होतं की एकाच दगडावरती म्हणजे काय म्हणतात 4 दगडांवरती एकाच वेळेला पाय ठेवल्यासारखं आहे की मी औषधं पण घेतो, मी पथ्य पण हे करतो, मी प्लस पनीर फूल पण खातो, मी आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट हे करतो. आणि मग अशा वेळेला एखाद्या वेळेला काहीतरी त्यांच्या पॅरामीटर्समध्ये उतार चढाव होतो आणि मग जेव्हा ते त्यांच्या मुलांना कळतं मग ते एकदम बंबार्डिंग होतं. तुम्हाला कुणी स्वतःचं डोकं चालवायला लावलं, तर कुणी ह्याच्यासारखं हे कराल, तुम्ही असलं काय करत जाऊ नका. आणि मग सगळ्याचं ते जणू काय त्यांनी फार मोठा गुन्हा केलेला आहे. अर्थात त्यांचं त्याच्या मागं असतं की दे वॉन्ट टू डू एक्सपेरिमेंट आणि त्यांना पण साखर कमीच करायची असते. पण त्यांना कसं असतं की त्यांना म्हणणं असतं की लॉंग कट घेण्यापेक्षा माणसाचा एक स्वभाव असतो ना की शॉर्टकटच्या द्वारे काही केलं. तर माझं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही शुगर कमी करायच्या मागं लागू नका. शुगर कमी करणारे हे सगळे शॉर्ट टर्म रेमेडी आहेत. त्या तुमच्या शुगर कमी करतील, त्या तुमच्या डायबिटीसला कंट्रोल किंवा डायबिटीसला बरं नाही करणार. बरोबर. सो शॉर्ट टर्म रेमेडीज ह्या फक्त ताप कमी केल्यासारख्या असतात. तुमचं जंतूंना मारण्याचं जे काम आहे ते कधी होत नाही. सो जेव्हा तुम्ही असे कुठलं असतं ती रेमेडी म्हणून ठीक आहे, पण ती तुमची एंटायर ट्रीटमेंट नाही होत. हा पहिला भाग. दुसरा भाग, दुसऱ्या व्यक्तीला लागू झालं म्हणजे मला ते लागू होईलच, हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुमचं आत्ताचं जे वय आहे ते वय तुम्हाला मे बी साथ देणार नाही. सो एक्सपेरिमेंट करायचे आहे तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून, आणि एका वेळेला जे करतोय ती त्याचा ताळमेळ आपण कुठेतरी दुसऱ्याला सांगणं किंवा हे करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय दिसतं की बरेचसारखे ज्येष्ठ नागरिक त्या गोष्टी हाईड करायचा प्रयत्न करतात. नाही मी असं काय करत नाही, मी हे करत नाही. काही जणांनी चोरून काही गोष्टी खाताना पण बघितलेलं आहे आणि काही गोष्टी म्हणजे म्हणतो ना की चांगल्या गोष्टी आणि काही खराब गोष्टी सुद्धा. काही जणांचं असं असतं की त्यांना लग्न समारंभात जायचं असतं, मग तिथं जिलेबी खाणार किंवा हे करणार आणि घरी येऊन मनानेच इन्शुलिनचे डोस 4च्या ऐवजी 8 करणार. आणि नंतर जेव्हा डॉक्टरांकडे जातो एकदम शुगर वाढलेलं दिलं की ते मान्य नाही करत लवकर. मग त्यांना थोडंसं खोदून विचारलं की नाही डॉक्टर तुमच्यापासून काय लपवायचं, मी खाल्लं पण मुलांच्या भीतीमुळे मी काय ते कोणाला सांगितलं नाही. सो हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा टाळल्या पाहिजेत की कुठल्या गोष्टी किती प्रमाणात, जसं मग अशी म्हणलं, आणि सगळं आलं तर ते मला लागू होतंयच, व्हायलाच पाहिजे असा अट्टहास त्याच्यामध्ये
एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही, पण त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. एक जर का आपण ट्रॅक पकडलाय तर त्या ट्रॅकवरती जोपर्यंत आपल्याला रिझल्ट्स येत नाहीत किंवा येत आहेत तोपर्यंत त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. नका त्यातनं आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही तो थांबवला पाहिजे आणि मग नवीन ट्राय केला पाहिजे. एकाच वेळेला मी सगळं करतोय मग ते करायला पण अवघड जातं आणि ते त्यांना एकट्याला नाही, त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींची पण त्याच्यामध्ये फरफट होते. म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघितलं की असं घरात ते सगळे एवढे सगळे डबे भरून ठेवलेले असतात. सकाळचा एक डबा, दुपारचं, रात्रीचं, प्रोटीन पण घेत आहेत, हे पण घेत आहेत, ते पण घेत आहेत आणि सगळं घेत आहेत आणि मग नंतर काय होतं, अपेक्षित रिझल्ट नाही आला की मग ते फ्रस्ट्रेट होतात. थोडीशी शुगर जास्त दिसली. दोन भाग यामध्ये दिसतात, एक तर खूप ओव्हर कॉन्शियस असतात किंवा खूप ओव्हर इग्नोर्ड असतात. आता माझं वय झालेलं आहे, आता मला काय करायचंय, किंवा जसं तुम्ही म्हणालात अगदी अलार्म लावून त्या वेळेला त्या गोळ्या घेणार, त्यांना सांगायला लागतं की एवढं नका, एवढं ओव्हर कॉन्शियस. बॅलन्स करणं तेवढंच गरजेचं आहे. 100% बॅलन्स करणं ॲब्सोल्युटली. आणि असाच एक व्यायामाच्या संदर्भातलं पण आहे डॉक्टर, की ज्या तरुण डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांच्या ते करतानाचा व्यायाम, ती लोक जे व्यायाम करतात आणि जे वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांना डायबिटीस झाल्यानंतर ते करतात तो व्यायाम, ह्यात फरक आहे का? किंवा मग एक्सेसिव्ह व्यायाम किंवा एक्सेसिव्ह चालणं मी केलं की माझी शुगर कंट्रोलमध्ये येईल अशी काही भावना? एक्सेसिव्ह चालणं असं नाही म्हणत. पहिली गोष्ट, चालणं हा म्हणजे जेव्हा डायबिटीस आहे तर मी काय म्हणतो की चालणं हे फिटनेससाठी योग्य आहे. तुम्हाला नुसतं चालून फायदा नाही. हा तुम्ही काहीच व्यायाम करत नसाल तर वॉकिंग ठीक आहे, ओके, पण ते वॉकिंगसुद्धा कसं आहे इंटरवलमध्ये पाहिजे असं म्हणतात. म्हणजे स्लो फास्ट किंवा ज्याला आपण म्हणतो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. आता ओल्ड एजमध्ये लिमिटेशन येतं सगळ्यात मला गुडघ्याचं. माझे गुडघे दुखतात आणि असे व्यायाम सांगितले की बाबा आपण जे DFAमध्ये अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आम्हाला तर करायचं आहे, पण आम्ही 10 दिवस केले की आमचे गुडघे दुखायला लागले, आमचे सांधे दुखायला लागले, आम्हाला फ्रोझन शोल्डर आहे किंवा आमचं हे फ्रॅक्चर झाले, ते फ्रॅक्चर झाले. तर अशा लोकांनी चेअर एक्झरसाइज म्हणून प्रकार असतो. लहानपणी जे आपण PTचे व्यायाम शिकलेले आहेत, 20 ते 25 पद्धतीचे असे व्यायाम असतात की तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता. तुमचे गुडघे दुखतायत म्हणून बाकीचे जॉईंट्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही एक्झरसाइज करू शकता. तुम्हाला बरेच जण म्हणतात की आम्हाला ते सायकलिंग, स्विमिंग वगैरे नाही जमत, तर आमचं म्हणतो बाकी काय करू नका, तुम्ही बेडवर झोपा, सकाळी उठल्यानंतर बेडवर सायकल चालवा, म्हणजे पाय वर करायचे, ज्याला म्हणतो आम्ही एअर जॉगिंग. लहान मुलं जसं पायावर करून तुम्ही बघा, लहान मुलं कुठं व्यायाम करत असतं. लहान मुलं काय उठले आणि ते जिममध्ये गेले, तर माझं जर का आता लहान मुलासारखी अवस्था आहे तर लहान मुलं जे ऍक्टिव्हिटी करतं सारखं आपलं ते हात हलवत असतं, पाय हलवत असतं. सो सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं, रात्री 15 मिनिटं पांघरून काढायचं आणि पांघरून दिवस सुरू व्हायच्या अगोदरच, दात घासायच्या अगोदर एक 10-15 मिनिटं हे करा ना तुम्ही, एअर जॉगिंग करा, ह्याच्यावरती एअर सायकलिंग त्याला आपण म्हणतो. 15 मिनिटं करा. 15 मिनिटं आपल्याला पण डिफिकल्ट आहे. मी ट्राय केला होता मध्ये 12-13 मिनिटांनी बऱ्यापैकी दम लागतो ह्याच्यातला. सो सगळ्यात सोपं आहे, त्याला काही ग्रॅव्हिटी नाही, त्याला काही हे नाही आहे. बेडवर आपल्या तिथं बेडवर झोपायचं आहे, तिथंच व्यायाम करायचा आहे, पैसे लागत नाहीत, काही नाही, बाहेर पाऊस पडू दे, उन्हाळा असू दे, तो व्यायाम तुम्ही करू शकता. खुर्चीमध्ये बसून चेअर सूर्यनमस्कार सगळ्यात जो आपल्या ह्यांच्यासाठी म्हणलं तर सगळ्यात चांगला व्यायाम जो सूर्यनमस्कार, कारण त्या स्पाईन तुमचा स्ट्रेट राहतो आणि जेव्हा तुमचा स्पाईनच स्ट्रेट राहतो त्यावेळेला शुगर तुमच्या खूप चांगल्या कंट्रोलमध्ये येतात, कारण व्हेगस नर्व स्टिम्युलेशन तुमचं तिथं होत असतं. एक सोपा व्यायाम आपण सांगतो जो दिवसातनं तुम्ही कधीही कुठल्या वेळेला करू शकता, ज्याला आपण लिम्फॅटिक एक्झरसाइज, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण स्नायूंना आणि तिथल्या स्नायूंची सूज कमी करण्यासाठी लसिकांचे व्यायाम. ह्याला एजचं बंधन नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, थोडं बॉडीला शेक करायचं आहे, जसं बॉडी हलवता येते त्या पद्धतीनं. त्यानंतर थोडंसं तुम्हाला बॉडीला टॅपिंग करायचं आहे. टॅपिंग केल्यानंतर थोडंसं स्लो हिटिंग करायचं आहे. जसं आपण म्हणतो ना की तुम्ही बसल्या जागी एखादा आपण ढोल कसा वाजवतो त्या पद्धतीनं बॉडीतल्या मसलला तुम्ही रिलॅक्स करायचं आहे पूर्ण. 15 मिनटं सकाळी, 15 मिनटं संध्याकाळी. सो इझी व्यायाम, जे व्यायाम तुम्हाला तुमच्या मसलला रिलॅक्स करतायत, तुमच्या मसलला स्ट्रेंथ देत आहेत, तुमच्या बॉडीची ॲक्टिव्हिटी करतायत, ते व्यायाम तुम्ही चूज केले पाहिजे आणि नंतर त्याची रिपिटेशन वाढवलं पाहिजे. तुम्हाला गरज नाही की तुम्ही डायरेक्टली गेले जिममध्ये आणि एक्सेसिव्ह गरजेचं नाही आहे. तुम्ही जर का तिथंपर्यंत जायचं आहे तर ग्रॅज्युअली तिथं जावा. आणि आम्ही बघितलेलं आहे खूप साऱ्या जणांची की ती स्ट्रेंथ डेव्हलप होती. तुम्ही जर का योग्य पद्धतीनं, बऱ्याच ह्यांच्यामध्ये काय होतं की ते व्यायाम करायचं वाचतात किंवा बघतात पण चुकीच्या टेक्निकनी ते व्यायाम करत असतात. तर आमचं म्हणणं काय आहे की व्यायाम राईट चूज करा आणि तो राईट टेक्निकनी करणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यायामामध्ये तो बॅलन्स पाहिजे, 50% एरोबिक, 50% अनएरोबिक, आणि तुम्हाला जो झेपेल, तुम्हाला जो पटेल तो व्यायाम करायचा. पण माझा एक जॉईंट दुखतोय म्हणून मी व्यायामच नाही करणार, ही मानसिकता एक्सक्यूजवाली मानसिकता आहे. तर व्यायाम हा आपल्याला डायबिटीस आहे म्हणून नाही करायचा आहे, मला निरोगी राहण्यासाठीची प्रक्रिया म्हणून. जसं आपण म्हणतो मला आंघोळ करायचे, दात घासायचे, तसं दिस इज माय एव्हरीडे प्रोसेस. माझ्या शरीराला जर का मला चांगलं आयुष्य जगायचं आहे, म्हणजे बेसिकली हा प्रश्न याच्यामध्ये येतो की का मला निरोगी व्हायचं ना. बरेच जण म्हणतात की झालं आता 65, झालं 70, असं किती आयुष्य राहिलेलं आहे.
म्हणजे ज्याला मी काय म्हणतो की मरत नाही म्हणून जगतोय, असं नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी काही उपलब्धी आहे, तुमचं कुठलंही पोटेन्शियल, साधं तुम्हाला कुणाबरोबर चांगलं वागायचं आहे, कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं करायची आहे, तर हे जे माध्यम आहे हे तुम्हाला चांगलं ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला परमेश्वराने किंवा निसर्गाने देताना जे शरीर दिलेलं होतं ते हेल्दी ठेवणं, ते रोगमुक्त ठेवणं ही पहिल्यांदा माझी नैतिक जबाबदारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी दोघांनाही म्हणायचं हे करतो की माझ्या पेरेंट्सची जेव्हा मी जबाबदारी घेतोय, त्यांना मी मदत करतोय किंवा ते पेरेंट्स स्वतः हेल्दी होण्याचा प्रयत्न करतायत, तर ती एक पद्धतीची लायबिलिटी कमी करतायत. लक्षात घ्या, एक निरोगी आई वडील कितीतरी माझ्या सेशन्समध्ये मी बऱ्याच वेळा रेसिडेन्शियल इव्हेंटला वगैरे असले मी काय म्हणतो की तुम्ही विचार करा, आज जर का माझे आई वडील कुठेतरी आजारी असते आणि त्यांना ऍडमिट करायची वेळ आली असते, तर मी तुम्हाला इथं येऊन प्रेझेंट करू शकलो असतो, कारण एवढ्याच पोटेन्शियली एवढ्याच एनर्जीने. सो दररोज सकाळी उठल्यानंतर मी जसं माझी स्वतःची खाली खुशाली मागतो ना, तसं परमेश्वराकडे हात जोडून माझे आई वडील हेल्दी राहू देत. बरोबर आहे. माझे आईवडील हेल्दी राहू देत हे जेव्हा मी मागतो आणि ते खरोखर हेल्दी राहण्यासाठी जेव्हा माझे आईवडील प्रयत्न करतात, तर ते सुद्धा एक पद्धतीचं ग्रॅटिट्यूड आहे. त्यांनी तुमच्यावर केलेले उपकार आहेत. 100% ती ॲसेट आहे. हे तरुण पिढीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्याचं व्हाईस वर्सा का हेल्दी राहायचं आहे, तर मला माझ्या फॅमिलीवर मला डिपेंडंट नाही बनायचं आहे, कारण ते तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी गोष्ट आहे. कुठल्याच व्यक्तीला ICU खितपत पडायला, हातपाय तुटलेले आहेत, डोळ्यांना दिसत नाही आहे, किती मोठी परावलंबित्व आहे ना. हे एक पद्धतीचं बेगर्स लाईफ आहे. तर मला नाही वाटत कोणाला या पद्धती, म्हणजे एखादा स्वाभिमानी स्त्री पुरुष म्हणतो मला मरण पत्करलं, पण मला बाबा परावलंबित्व नको. ही जी डिपेंडेबिलिटी आहे ती येऊ नये ह्याच्यासाठी दररोज छोटे छोटे प्रयत्न करायचे आहेत. बरेच जण काय करतात की मला आत्ता कुठं काय होतंय म्हणून पहिला रिलॅक्स राहतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विषय बोलतोय, आत्ता कुठं आहे, माझं थोडंसंच आयुष्य राहिलेलं आहे, ते मी जगून घेतो. मग तुम्हाला ते नुसतंच ICUच्या बेडवर किंवा हॉस्पिटलच्या बेडवर बसून जगायचं आहे का ते आनंदाने जगायचं आहे? अगदी फार महत्वाचं आहे. मी किती वर्ष जगलो हे महत्वाचं नसतं. क्वालिटी ऑफ लाईफ हे म्हणतो. आय थिंक आनंद मधला डायलॉग आहे ना तो, की जिंदगी ये होनी चाहिए, बस लंबी नहीं होनी चाहिए, जिंदगी अच्छी होनी चाहिए. किंवा तुमची जे आयुष्य जगताय ते आनंदाने. हे ज्यावेळी मला डायबिटीस त्रास देत नसतो ना, त्यावेळेला मला बोलायला खूप छान वाटतं की आताच आयुष्य राहिलंय ते जगून घ्यावं. आणि ज्या वेळेला डायबिटीसचे रंग दाखवून तुमच्या आयुष्यात लिमिटेशन आणतो, त्यावेळेला जेव्हा तो माणूस बेडवरती खितपत पडलेला असतो त्यावेळी त्याला पश्चाताप होतो, सर रिग्रेट होत असते, अरे मी असं का केलं, मी अगोदर जर का मी थोडासा ह्याच्यात प्रयत्न केला असता तर मला माझा पाय कापावा लागला नसता, माझे डोळे गेले नसते. ही रिग्रेट जी आहे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या गोष्ट असते तर रिग्रेट. अगदी ती रिग्रेट मला नको आहे. मला नुसतंच आयुष्य जगायचं नाही आहे, मला ते आनंदाने जगायचं आहे. मला माझ्या आयुष्यातले दिवस मोजत राहायचं नाही आहे. अजूनही किती दिवस, जे दिवस मला मिळालेले आहेत, जो दिवस माझ्याकडे आलेला आहे, जो क्षण माझ्याकडे आहे, तो मला कशा पद्धतीनं, सो दॅट मरताना माझ्या मनात ही रिग्रेट नको की बाबा मी असं केलं असतं तर मला बरं झालं असतं. हा दुसरा पार्ट ज्येष्ठ नागरिकांनी पण लक्षात ठेवला पाहिजे. आणि हेल्दी राहण्यासाठी जेव्हा आपण बिंग हे करतोय तर त्यांच्यावरती आकस खाऊन किंवा त्यांच्यावरती तुम्ही का करत नाही, तुम्हाला का कळत नाही आहे, बऱ्याच वेळा काय होतं आपण याच्यामध्ये एकदा दोनदा सांगतो आणि त्यांनी नाही ऐकलं की आपण त्यांच्यावर लिटरली काय म्हणतो, म्हणजे वर्ड वापरायला नाही पाहिजे, हाड कुत्र्यासारखं आपण बऱ्याच वेळेला बोलतो. आणि त्यामुळं काय होतात ते मनाने खचून जातात. म्हणजे आपण तरुण आहोत, आपण हे आहोत, आपल्या पेरेंट्सने जर का आपल्याला हे केलेलं आहे तर त्यांना त्यांचा अपेक्षाही नाही आहे. ते म्हणतात आम्ही करतो, आमच्यासाठी प्रयत्न, आमचे प्रयत्न आहेतच, म्हणजे स्वतःहून करतो. फक्त तुम्ही टोन जे आहे ना, टोन, Exactly. आणि ही तुमच्या बॉडी लँग्वेज मधून त्यांना लक्षात येते. तुम्ही जरी हे असलं तरी त्यांच्या दृष्टीने तुम्ही अजून लहानच आहे, लहान मुलंच आहे तुम्ही त्यांच्या दृष्टीने. त्यामुळे त्यांना ते वाटत असतं. थोडंसं त्यांच्या कलानी जर का आपण घेतलं, थोडंसं त्यांना एकदा दोनदा तीनदा त्याचं महत्त्व समजावून सांगितलं, ह्याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो की त्यांना इन्व्हॉल्व करा. तरुण पिढीला मी बऱ्याच वेळा काय म्हणतो की तुमच्या ज्या काही छोट्या छोट्या एक्झरसाईज, ॲक्टिव्हिटीज एनकरेज करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करताय का हेल्दी राहण्यासाठी? मी काही करणार नाही, मी सकाळी 9ला उठणार आणि माझ्या आईवडिलांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी सकाळी लवकर उठून व्यायामाला जाऊ, का जात नाही तुम्ही व्यायामाला? इन्स्टेड ऑफ दॅट जर का मी थोडंसं अशा पद्धतीनं घेतलं की जसं लहानपणी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला, त्यांना काय गरज होती ना तुम्हाला बागेमध्ये, त्यांना काय इंटरेस्ट आहे, त्यांना कुठं घसरगुंडी खेळता येत होती का, त्यांना झोपाळ्यामध्ये बसता येत होतं, पण तुमच्यासाठी यायचे ते 1 तास 1.5 तास तिथं तुमच्यासाठी वेळ काढायचे, तुम्हाला खेळायला घेऊन जायचे तुम्हाला. तर तुम्ही 1 तास अर्धा तास वेळ त्यांच्या हेल्दी राहण्यासाठी काढलाय का कधी? तुम्ही हेल्दीच्या गोष्टी बोलतो आपण फक्त, तुम्ही कधी स्मूदी पिऊन बघितलंय का? तुम्ही त्यांच्यासाठी कधी सलाड बनवलंय का? तुम्ही ह्याच्यासाठी हे केलंय का? हा माझा तरुण पिढीला प्रश्न आहे. तुम्ही माझे आई वडील नाही तर माझं घर आजारी आहे आणि मला त्यांना हेल्दी बनवून मी त्यांच्यावर उपकार करत नाही आहे, माझ्या स्वतःवर उपकार करतोय.
हा दोघांनी पण विचार, पण तरुण पिढीनं तर जास्त विचार ह्याला करायला पाहिजे की बाबा त्यांना हेल्दी बनवत असताना, त्यांना मी निरोगी बनवताना ज्या काही चांगल्या सवयी मी अंगीकारतोय त्या सवयी माझ्या फॅमिलीमध्ये पण येणार आहेत. आणि सगळ्यात जवळचं कोण असतं जर का आपल्या आजी आजोबांच्या, संस्कार हे पिढीनं पिढी 100% जात असतात. कारण आजी आजोबांच्या सगळ्यात जवळ कोण असतं तर तुमची मुलं. तुमचे आज तुम्ही तुमच्या कामात बिझी आहे, सो जर का आजी आजोबांना त्यांनी जर का खितपत पडलेलं बघितलंय तर तुमच्या मुलांकडून तुम्ही अपेक्षा नाही ठेवू शकत की तुमच्या ती काळजी घेतील. फार महत्वाचं आहे हा पॉईंट कुठेतरी आपण आपल्या ह्याच्यात विसरत चाललोय. आणि मग आपल्याला जेव्हा या तकलीफ होतात त्यावेळेला मग आपली मुलं आपल्याला पेराल ते उगवेल तिथं होतं. तर त्यामुळे तुम्ही तिथं केअर घेताना ती मनापासून घ्या. प्रत्येक वेळेला केअर टेकर रोबोट सारखा काम करेल, त्यांना रोबोट नको आहे, त्यांना केअर मनापासून घेणारा माणूस पाहिजे. आणि त्यातनं जी सिंपथी आणि इम्पथीमधून जो शुगर कंट्रोल मिळतो तो तुम्ही गॅजेट्स, वेगवेगळ्या पद्धतीचे भारी डॉक्टर्स मिळणार जाणीवपूर्वक. आणि त्यांचं असं म्हणणं नाही की पूर्ण तुमचं काम सोडून या, दिवसभरातला 15 मिनिटाचा वेळ, 20 मिनिटाचा वेळ, 25 मिनिटाचा वेळ, एखादा फोन सफिशियंट आहे त्यांच्यासाठी, तो त्यांना एनकरेजमेंट देतो. म्हणजे जे माझ्या आता जे पेरेंट्स ऐकतात त्यांना लगेच आपण नाही मे बी क्लिक करू शकणार, पण तो जो एक आई तू बरी आहेस का बाबा, तुम्ही हे करताय सगळं छान आहे, तुम्हाला इमोशनल सपोर्ट त्यांचा हा जो येतो ना तो कंप्लायन्स त्यांचा वाढतो. हा बाकी सगळे मी दिलेत आणि त्यांना मी क्वालिटी टाइम नाही दिलेला, त्यांना मी क्वालिटी विचारपूस नाही केली, तुमचे सगळे प्रयत्न पाण्यात गेले, काही त्याचा उपयोगच होणार, कारण ते करणार नाहीत, कारण त्यांनी मनाने तुम्हाला नाकारलेला आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूने येणाऱ्या सगळ्या गोष्टी ते नाकारणार. तुम्ही जर का मनाने त्यांना स्वीकारलं तर तुम्ही एखादी गोष्ट नाही सांगितली तरी ते मनापासून ते कंप्लेंट करणार, कारण तो पेरेंट इगो असतो. हा थोडा ह्युमन रिलेशनकडे जातोय, पण इट्स लाईक दॅट. तर असं वाटतं की तो पेरेंट इगो असतो आणि आपला चाइल्ड इगो उलट व्हायला पाहिजे. त्यांचा चाइल्ड इगो आणि आपला पेरेंट इगो. ऍक्च्युअली माझ्या घरी म्हणजे मी बऱ्याच वेळा काय म्हणतो की बरेच सारखे असे कटकट करणारे वगैरे येतात, ते म्हणतात ऐकतच नाही तो, आईला किती सांगितलं, काकूला किती सांगितलं, ते मग आम्ही फारच कटकट करते. मी म्हणतो मुलं किती आहेत तुम्हाला, मग ते सांगतात एक मुलगा एक मुलगी आहे. म्हटलं आजपासून तसं नाही समजायचं, आजपासून 4 मुलं आहेत असं समजायचं. मी सुनेला पण समजावून सांगतो आणि मुलाला पण. आजपासून किती मुलं आहेत समजायचं, 4 मुलं. आणि ही जी दोघं आहेत ना ही सगळ्यात धाकटी मुलं आहेत. राईट. आणि त्यातलं एक आहे ना ते फारच कटकट करणार आणि फारच द्वाड कार्ट आहे. कसं मॅनेज करा. आता विचार करा, आता जरा दृष्टिकोन बदला. मग घरात बऱ्याच वेळा काय काय ह्यांचं लेडीज असतात किंवा असतात, त्यांच्या घरात एखादा खितपत पडलेला व्यक्ती असतो, पॅरालिसिस झालेला असतो, हे झाला असतो, रात्रभर झोपत नाहीत. की त्यात 2 दिवसापूर्वी भेटलेला म्हणजे अहो वय 96 आहे, ह्याच्यातलं सगळं वैतागले, रात्रभर जागे असतात आणि खूप शिव्या घालतात. म्हणजे लिटरली मला सहन होत नाही ह्याच्यावर, बरं त्यांना सोडवत पण नाही आणि हे पण होत नाही. हा दृष्टिकोन तुम्ही बदलला ना तर तुमचं आयुष्य पहिल्यांदा सुसह्य होईल आणि त्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर तुम्ही जास्त प्रेम त्यांना द्यायला सुरू करू शकाल, सुकर होऊ शकेल. हा दृष्टिकोन थोडासा दोघांनी पण बदलणं गरजेचं आहे. हा मला वाटतं आपला यंग म्हणून हा आपला थोडाफार रोल राहतो याच्यामध्ये आजारपणातला. आणि आपली ऍक्सेप्टन्स लेवल ही जास्त असते अर्थात त्यांच्यापेक्षा, त्यामुळे आपणही ते ऍक्सेप्ट. टॉलरन्स त्यांच्याकडे जास्त आहे, ऍक्सेप्टन्स आपल्याकडे आला पाहिजे. त्यांनी टॉलरन्स दाखवलाय, त्यांनी तुम्हाला सहन केलंय, तुम्हाला जन्मापासून आतापर्यंत तुम्हाला सहन केलेलं आहे, तर आपल्याला थोडासा तो ऍक्सेप्टन्स दाखवायचा आहे. आणि माझं त्यांना हे म्हणणं आहे की जर का तुम्हाला तुमची मुलं किंवा तुमच्या जवळ ही ती पण तुमची ॲसेट आहे, सो मुलं जर का मला काही गोष्ट सांगतायत किंवा हे करतायत तर त्याच्याबद्दल प्रत्येक वेळेला तुणतुणं लावण्यापेक्षा किंवा प्रत्येक वेळा त्याला रेजिस्ट करण्यापेक्षा एकदा ऍक्सेप्ट करून तरी बघा, एकदा ट्राय तरी. हा म्हणजे पेरेंट्सना माझं म्हणणं आहे की हा काय मला सांगणार, तो काय मला सांगणार, हे सगळं मी करून बघितलेलं आहे, त्याचं त्याला जमत नाही, तर त्यानं मला सांगितलेलं आहे तर मी ट्राय करतो. भले तुम्ही करू नका, पण त्यावेळेला मी ट्राय करतो, मी प्रयत्न करतो. इथून सुरुवात जरी केली ना तरी आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारा बदलाव दिसायला लागतो. आणि कसं असतं, मी ज्येष्ठ नागरिकांना एवढंच म्हणेन की तुम्हाला फार काही करायची गरज नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आहारातले 2-3 बदल, तुमच्या व्यायामातले छोटे छोटे 2-3 बदल, मानसिकतेमध्ये छोटे छोटे बदल कन्सिस्टंटली करायचे आहेत. तुम्हाला 3च बदल करा, 10 गोष्टी करायला जाऊ नका. 3च गोष्टी करा, सातत्याने करा. 3च व्यायाम करा, सातत्याने करा. रोज केलेला 20 मिनिटाचा व्यायाम, म्हणजे माझ्या व्यायामाच्या ह्याच्यात मी बोललो होतो, आणि तुम्हाला झेपेल, तुम्हाला जास्त रिझल्ट देणार आहे 20 दिवसातून एकदा व्यायाम करण्यापेक्षा. असंही पाहिलं जातं डॉक्टर की जे वयस्कर आहेत त्यांना ऑलरेडी काहीतरी आजार झालेले असतात, त्यानंतर मग डायबिटीज उद्भवतो, म्हणजे अँजिओप्लास्टी झालेली असते किंवा बायपास झालेली असते, पॅरालिसिस आहे किंवा हायपरटेन्शन तर असतंच. मग अशा वेळेस ह्यांनी कशी काळजी घ्यायची ह्या इतर आजारांची सुद्धा, डायबिटीज सोबत, किंवा वारंवार तपासण्या करणं गरजेचं आहे का? नाही, माझं थोडं उलटं ह्याला म्हणणं आहे की तुम्ही सारखं तपासण्या करून तुमचा आजार किंवा हे होणार नाही. जे झालं ते माझं प्रारब्ध होतं, झालं ते झालं, मला पुढं ह्याच्यापेक्षा डॅमेज होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे 2 गोष्टी कशा आहेत की तुमची अँजिओप्लास्टी झालेली आहे, नाव इट्स फिनिश्ड,
तुम्ही त्यालाच कुरुळात बसू नका. माझी अँजिओप्लास्टी झाली, माझी बायपास झाली, आता माझं काही खरं नाही, मी मरतोय का. काही जण एकदम गांगरून जाऊन बसतात. तुम्ही आयुष्य जगायचं कशाला थांबवताय ना. आता जे झालं ते तुम्ही हे करू शकत नाहीये. आता मला जर का फटका बसलाय, मला जर का ऑलरेडी या गोष्टींमध्ये माझी चूक झालेली होती, मला ते कळलंय, तर मी फर्दर डॅमेज थांबवणं, म्हणजे मी बऱ्याचसारख्या ज्यांना 20 वर्ष 25 डायबिटिक असतो, एखाद्याला कॉम्प्लिकेशन झालेलं असतं, तो म्हणतो डॉक्टर मला झालं, आता माझी शुगर काही कमीच होणार, मी कशाला डायबिटिक रिव्हर्सलच्या मागं लागू, मी कशाला हे करू. माझं त्याला म्हणणं आहे की बाबा रे, तुझा फर्दर डॅमेज होऊ नये, नाही झालं, हे तुझ्यासाठी डायबिटिक रिव्हर्सल आहे. तुझं इन्शुलिन जरी बंद झालं या एजमध्ये, तरी तुझ्यासाठी ती मोठी अचिव्हमेंट आहे. तुला तुझी जे इजेक्शन फ्रॅक्शन, जे बऱ्याच वेळेला पोस्ट अँजिओप्लास्टी किंवा पोस्ट बायपास बऱ्याच जणांचं कमी होतं, ते जरी तुझ्या हृदयाची हेल्थ जरी चांगली मेंटेन राहिली, तरी सुद्धा तुझ्यासाठी ती बिग अचिव्हमेंट आहे. सो तू पर्वत एवढा मोठा का आहे म्हणून मी चढायचंच नाही आणि मी खालीच पडून राहायचं असं नाही. तुम्ही छोटं तुम्हाला तिथं स्पर्धा नाहीये, तुम्हाला तिथं कोणाबद्दल कंपॅरिझन नाहीये की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही बसलेला नाहीये की मला तिथं अचीवच करायचंय. यू गो स्लो स्टेडी. मग मे बी तरुण आणि यंग पिढीला किंवा सो कॉल्ड जे कोण इनिशियली डायग्नोज डायबेटिक आहेत त्यांना बरं व्हायला 6 महिने लागतील, तुम्हाला बरे व्हायला 12 महिने किंवा मे बी 16 महिने लागतील. गडबड कोणाला आहे? माझं म्हणणं आहे की तिथंपर्यंत मी नाही जाणारच नाही म्हणून तुम्ही सुरुवातच नाही करायची, या मानसिकतेतनं आपण बाहेर पडायचं. छोट्या स्टेप घेऊ आणि तो जो जर्नी आहे ना, तो जर्नी तुम्ही एन्जॉय करायचा. म्हणजे जो रिमेनिंग लाईफमध्ये कधी मी जाणार, कधी कोणालाच माहीत नाही आहे, पण जोपर्यंत आहे ना तो जर्नी आहे ना, हा तुमचा सुखावं करण्यासाठी तुम्ही जर का हे छोटे बदल स्वीकारले तर तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकता. आणि तुम्ही जर का आनंदी राहिलात तर एक प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि मुलांचं पण तुम्ही त्यांच्यासाठी पण तुम्ही मदत केल्यासारखंच आहे याच्यावरती. सो का मी हेल्दी राहायचं आहे, का मी माझ्या पेरेंट्सना हेल्दी करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर माझी मदत करण्यासाठी, नॉट फॉर देम. यू आर हेल्पिंग युअर सेल्फ. हा कुठंतरी त्याच्यामध्ये ॲटिट्यूड आजच्या पिढीनं पण आणणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांनी पण ठेवायला पाहिजे. व्हेरी नाईस. डॉक्टर, अजूनही असं पाहिलं जातं की तरुण डायबेटिक पेशंट्सपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा वयस्करांमध्ये न्यूरोपॅथीचं प्रमाण, रेटिनोपॅथीचं प्रमाण, नमनेस ह्याचं म्हणजे हे प्रमाण जास्त आहे. हे टाळण्यासाठी किंवा हे होऊच नये तर ह्यासाठी त्यांनी काय खबरदारी घेणं अपेक्षित? बेसिकली काय होतंय की आत्ता आपण जे म्हणतोय की बऱ्याच जणांना डिपेंडेबिलिटी, त्यांना जेव्हा डायबिटीस इनिशियली डायग्नोस होतो त्यावेळेला एवढा अवेअरनेस नव्हता की त्यावेळेला एकच पर्याय सांगितला जायचं की गोळ्या घेत राहा, औषध घेत राहा, सुरुवात उशिरा करतात. हां. सो मी एवढंच सांगेन की वॉट एव्हर तुम्हाला जरी डायबिटिक न्यूरोपॅथी डेव्हलप झाली असेल, डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन झालं असेल, तरी आपली बॉडी एवढी समर्थ असते की तुम्ही जर का त्याला योग्य फिडिंग दिलं, योग्य आहार, योग्य विहार, चांगली प्रॉपर स्लीप आणि विचार हे जर का चांगले दिले तर काही दिवसात किंवा असं म्हणतात की 90 दिवसामध्ये बॉडी परत त्याचा होमिओस्टॅसिस रिसेट करते आणि होमिओस्टॅसिस रिसेट करून तुमचे जे काही कॉम्प्लिकेशनचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे ते पण हळूहळू रिव्हर्स व्हायला लागतं. इथं लागतो पेशन्स, इथं लागतो कन्सिस्टन्सी. तर थोडासा जर का आपण त्यात पेशन्स ठेवला आणि नैसर्गिक मार्ग जर का स्वीकारले आणि गोळ्या औषधांचा दबाव हळूहळू जर का शरीरावरचा कमी करत आणला तर तुम्ही ह्याच्यातनं पण बाहेर पडू शकता. थोडंसं जर का धैर्य दाखवलं, थोडंसं जर का पेशन्स ठेवला तर आम्ही कितीतरी लोकांचं बघितलेलं आहे की त्यांच्या डायबिटिक न्यूरोपॅथी रिव्हर्स झालेले आहेत. त्यांना सतत डोळ्यांचे पडद्याला त्रास व्हायचा किंवा हे व्हायचा. कित्येक जणांचं असं असतं की बाबा 50% डोळे दृष्टी गेलेली आहे, तर आम्ही त्यांना काय म्हणतो, ठीक आहे जी 50% गेली, तुझी अजून या डोळ्याची 100% आणि एका डोळ्याची 50% आहे, ती तरी प्रिझर्व कर. बरोबर. माझा आता झाला, मग तुम्ही डोळा जायची कशाला वाट बघताय, किंवा माझं असंच होणार, मी प्रत्येक वेळेला जाणार आणि मी सिम्टमॅटिकच उपचार करणार, यापेक्षा थोडेसे नॅचरल उपचार जर का आपण घेतले, नैसर्गिक गोष्टी जर का स्वीकारल्या आणि हळूहळू त्याच्यावर कार्य करायला सुरुवात केली तर तुमचा फर्दर डॅमेज थांबतो. तुमचे कॉम्प्लिकेशन्स होण्यामागं जो जर्नी चाललेला आहे तो तुमचा रिव्हर्समध्ये जातो आणि भले तुमची क्युअर नाही होणार प्रॉपरली, पण जे काही तुमच्या पदरात पडणार आहे ते तुमच्या हितावच असणार आहे. हा ऍस्पेक्ट आपण मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये ठेवला पाहिजे. त्यांनी जेव्हा वारंवार त्यांना इन्फेक्शन्स होतात तेव्हा हाच ऍस्पेक्ट ठेवला पाहिजे. हो, आम्ही कित्येक तीच विजन ठेवणं गरजेचं आहे. कित्येक पेशंट्समध्ये आम्ही बघतो सुरुवातीला आलेले असतात, दर महिन्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन फार वैतागून गेलेले असतात. जेव्हा ते नॅचरल मार्ग स्वीकारतात, शुगर चांगल्या कंट्रोलमध्ये राहायला लागतात, आता कित्येक 1.5-2 वर्ष त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत नाही. त्यानंतरचं त्यांचं जे बदललेलं लाईफ असतं, क्वालिटी ऑफ लाईफ जी सुधारलेली असते, तो चेहऱ्यावर त्यांच्या ह्याच्यात तो ग्लो दिसतो, तो आनंद त्यांना जाणवतो. कारण तो पण एक वैताग आहे ना, कुणाला हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट आवडतं, कुणाला सध्या अँटीबायोटिक घ्यायला आणि त्याचे साईड इफेक्ट घेऊन विकनेस यायला कुणालाच आवडत नाही. सो जेव्हा तुम्ही तुमचा आजार कंट्रोलमध्ये ठेवता, नियंत्रणात ठेवता, सो त्याच्या अनुषंगाने तुमचं आयुष्य बहरत जातं. आणि जेव्हा तुम्ही डायबिटीसला ॲज अ कपल म्हणून जेव्हा अपॉर्च्युनिटी म्हणून बघता,
तर आम्ही कित्येक जणांची रिलेशनशिप चांगली झालेली त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. कित्येक जणांनी त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं आणि ॲट द एज ऑफ 60 ॲट द एज ऑफ 70 त्यांनी म्हणलं की थँक्यू डायबिटीस अँड थँक्यू डॉक्टर भाग्येश कुलकर्णी की आम्हाला ही उपलब्धी दिली, त्यामुळं आमच्या दोघांच्यामध्ये पण ट्युनिंग वाढलं. सो ज्येष्ठ नागरिकांनी ते बऱ्याच वेळा म्हणतात ना की आता काय आयुष्यातलं आमचं प्रेम संपलेलं आहे, आमचं साहचर्य संपलेलं आहे, रिलेशनशिपमध्ये काही मजा नाही आता राहिलेली. तर डायबिटिक रिव्हर्सलसाठी किंवा डायबिटिक कंट्रोलसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, व्यायाम करणं असेल, सलाड बनवणं असेल किंवा काही मेडिटेशन करणं असेल किंवा एकत्र झुंबा करणं असेल, या गोष्टी जर का तुम्ही केल्यात आणि तुम्ही मनाने जर का परत यंग झालात तर मला वाटते की कित्येक जणांचं म्हणतात की आमचं लाईफ 70 नंतर सुरू झालं. आम्ही जे लाईफ आमच्या यंग एजमध्ये अनुभवलं नव्हतं ते, कारण त्यावेळेला तुमच्याकडे जबाबदाऱ्या नाही आहेत, काय तुमच्याकडे दुसरं टेन्शन नाही आहे, तुम्ही दोघंच आहे. तर दोघांनी एकमेकांना चेहरे बघून कोसण्यापेक्षा जर का चांगल्या 4 गोष्टी एकत्र केल्या तर तुमची मैत्री वाढेल, तुमची दोस्ती अजूनही वाढेल, तुम्ही स्वतःला छान ठेवू शकाल. सो जो ज्येष्ठ नाग आहे त्याला मी म्हणेन तू देवानंद बनायचा प्रयत्न कर, तू हेमा मालिनी आणि दोघंजण डान्स करा. रादर दॅन डायबिटीज झाला आणि एकमेकांचं तोंड नाहीच बघायचं. यापेक्षा जर का प्रॉपरली तुम्ही जर का डिसेंट राहिलात तर लोक तुमचा आदर्श कसं घेताय 100%. ॲटिट्यूडला फार जास्त महत्त्व आणि त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने काय म्हणतो बबलिंग होतं आणि साहचर्य पण खऱ्या अर्थाने ते 100%. बाकी काय, बाकी तुम्हाला मग अपेक्षित काय आयुष्यामध्ये, तोच तर आनंद आहे. शेवटचा प्रश्न, डायबिटीज असो नसो पण ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सांगाल? ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढंच सांगेन की जो सुरुवात मी ज्यानं केली होती, मनाने म्हातारे होऊ नका. मित आहार असणं गरजेचं आहे. शक्य झालं, पॉसिबल झालं तर रात्रीचं जेवण टाळायचा प्रयत्न करा. रात्री तुम्ही जेवढं आत्तापर्यंत जी लोकं मी दीर्घायुष्य बघितलेली आहे, ज्यांचं आहे ते रात्री 6:30 नंतर हे करत नाही. तुम्हाला तेवढ्या एक्स्ट्रा आहाराची गरज नाही. अगदीच वाटलं थोडं फ्रूट सलाड किंवा असं काही घेऊन तुम्ही जेवढं मित आहार ठेवाल ते सगळ्यात चांगलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं काय म्हणू शकतो आपण की संयमाने प्रत्येक गोष्ट, ॲक्सेप्टन्स आणि टॉलरन्स तुम्ही आयुष्यभर सहन केलेला आहे. तर शरीराला खरंच जे पाहिजे, मनाला जे पाहिजे तेच तुम्ही पण घ्या आणि तेच बाहेर तुम्ही दिलं पाहिजे. खूप जास्त अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर ठेवू नका आणि स्वतःकडून पण फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका. माझा आजचा दिवस जो आलेला आहे तो मला कशा पद्धतीनं आनंदाने हे करता येईल, कशा पद्धतीनं मला ग्रॅटिट्यूडच्या मोडनी मला जगता येईल, हा जर का ज्येष्ठ नागरिकांनी हे ठेवला आणि येणारा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा आहे तर रिमेनिंग आयुष्य खूप जास्त हॅप्पी आणि आनंदी होऊ शकतं. या गोष्टी मला वाटते करायला पाहिजेत. मी छोट्या तोंडी मोठा घास घेतोय कारण मी मोठ्यांना सल्ला देण्यात पण मी मोठा नाही आहे याच्यावर. त्यामुळे मी सांगेन की एवढं मला वाटते करायला पाहिजे. आजच्या एपिसोडचे टेकअवे हे आहेत की तुम्ही मनाने तरुण असणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही नात्याच्या ज्या जमेची बाजू असते, प्रेम, काळजी, ती डायबिटीज पेशंटच्या आयुष्यामध्येही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या घरातलं वातावरण बॅलन्स ठेवा, ॲक्सेप्टन्स लेवल वाढवा आणि आनंदी जगा. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज हे सगळे व्हिडिओज व्हायरल होऊ देत, म्हणजे सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. खूप खूप धन्यवाद.